हे तुम्हाला माहिती आहे का? ही टीम फडणवीस आहे आणि फडणवीस ज्या संस्कार आणि संस्कृतीच्या गोष्टी करतात तर त्यांच्या टीममधल्या या माणसांना त्यांनी आधी शाळा घ्यावी त्यांची. कोणाविषयी बोलताय तुम्ही? माननीय उद्धव साहेबांविषयी बोलताय, तुम्ही अन्य नेत्यांविषयी बोलताय, तुम्ही पवार साहेबांविषयी बोलताय, तुम्ही अजित पवारांवर बोलताय. टीका करा ना, कठोर शब्दात टीका करा, पण ह्या सगळ्या लोकांना विधानसभेत मारामाऱ्या करतात. विधानसभेत हे लोक फक्त बंदुका काढायच्या बाकी होते या माणसानं, आणि परत हे गुंडासारखे फिरतात आणि फडणवीसबरोबर चहा पितात मुख्यमंत्र्याबरोबर, आणि समज दिली म्हणतात. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली आहे, असं वृत्त मी वाचलं. 12 ते 13 वेळा समज देऊन जो माणूस ऐकत नसेल याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यासाठी. आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे, जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाहीत. जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत, इतका दबाव आणूनसुद्धा. त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा उद्योग. आधी राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बापजाद्याने काय केलं यांच्या पक्षात हे कळेल. जे स्वातंत्र्य चळवळीपासून पळून गेले हे स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं अपमानास्पद बोलतात. लाजा वाटत नाही का या लोकांना? सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये ही जी पिढी होती, किसनवीर, राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील, लाड गुरुजी यांनी किती मोठं काम करून ठेवलं आहे. नाना पाटील, क्रांतिसिंह यांच्या बापजाद्यांनी केलं आहे का कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये? कधी भाग घेतला आहे का? हे दाखवा की बाबा भाजपा किंवा संघाच्या पूर्वजांनी